नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मराठा आरक्षण लढाईसाठी महाराष्ट्रामधनं करोडो मराठे हे मुंबईकडे जात आहेत आणि मुंबईकडे जात असताना मागील वर्षी हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर यांनी 3000 लोकांसाठी जेवण केलं होतं. आजही पुन्हा या ठिकाणी शिवराज पॅलेस या ठिकाणी 3000 लोकांचं जेवण केलेलं आहे आणि या ठिकाणी जे जांभूळ फाटा येथील जे शिवराज पॅलेस आहे या शिवराज पॅलेसमध्ये हजारो मराठा आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत. 29 ऑगस्ट 2025ला मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषणासाठी मराठा आरक्षण योद्धे मनोजदादा जरांगे हे जाणार आहेत. त्या धर्तीवर आपला मराठा बांधव मावळमधनं उपाशी जाऊ नये यासाठी हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर यांच्या वतीनं जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. तर प्रत्यक्षात या ठिकाणी अतुल वायकर आहेत. आम्ही अतुल वायकर यांच्याकडनं जाणून घेत आहोत. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय आहे. दादा, काय सांगाल, गेल्या 2024ला तुम्ही 3000 लोकांचा पुलाव बनवला होता, आता 3000 लोकांचं जेवण बनवले, काय सांगाल? आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो की आज आपल्या समाजाचे आधारस्तंभ मनोज भाऊ जरांगे हे आपलं घरदार सोडून संपूर्ण मुलं बाळ सोडून आज मुंबईला आमरण उपोषणासाठी चालले. त्यांच्यासाठी एवढे आज लाखो लोक रोडगी घरी चालले, आझाद मैदानात रवाना होतं. त्यांच्यासाठी आपण काहीतरी देणं लागतो. याकरता आज आपण दरवर्षी मागल्या वर्षी होतं, याही वर्षाने इथून पुढे किती असेल तरी आपण हे काम करत राहणार. आंदोलक उपस्थित आहेत. विकास सातकर या ठिकाणी आहे. हा जो कार्यक्रम आहे हा फक्त मराठा आरक्षणाला एक काहीतरी छोटासा भाग व्हावा म्हणून हे अतुल भाऊचं काम चालू आहे आणि याच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की आपल्यामुळे कुणाचं तरी छोटंसं काहीतरी भाग झाला पाहिजे ना, आपण कुणाचं तरी जे समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून यासाठी एक छोटासा उपक्रम आहे. बरेचसे या ठिकाणी रमेश या आंदोलकांना जेवण वाढण्याचं काम करणारे सर्व आपले बांधव आहेत आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित आहे. काय नाव तुमचं, काय सांगाल? आम्ही फुरसुंगीवर आलो धनंजय कामटे. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि हे सगळं आमचं शांततेच्या मार्गाने असेल, कायद्याच्या मार्गाने असेल. तर कायद्याच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. नागरिकांना या ठिकाणी जेवण देण्यात येत आहे. तर अतुलजी वायकर आहेत आणि त्यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत आणि आज या ठिकाणी 28 ऑगस्ट जे आंदोलक मुंबईकडे जात आहेत आणि त्यांचं या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मागल्या वर्षी जेवण होतं वीज पुलाव, यावर्षी सकाळी बिस्लरी होते, केळी होते, अनेक जणांना ब्लँकेटचं वाटप केलेलं आहे. तसंच आज याला संध्याकाळी आत्ताशी फक्त 25% लोक पुढे गेलीत. अजून जरांगे पाटील साहेबांबरोबर आज 75% मागच जायचे, 75%. त्याचा विचार करून की जेणेकरून आपण समाजाला काही देणे लागतो, एकही लोक उपाशी राहिले पाहिजे. जेवढे लोक होतील जोपर्यंत गर्दी चालू तोपर्यंत आपलं जेवण चालू राहील. तर अतुलजी वायकर यांच्या वतीनं मराठा आंदोलक जे आहेत यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हॉटेल शिवराजचं शिवराज पॅलेस एक भव्य दिव्य असं हे हॉल आहे. या हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागरिक या ठिकाणी लांबलचक रांगा लावलेल्या आहेत आणि प्रत्येकजण या ठिकाणी जेवण करून मुंबईकडे निघालेले आहेत. सकाळी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाची उपोषण होणार. काय सांगाल, काय नाव, कुठून आलं? काय पैठणून आलो आम्ही. आणखीन आता कुठं निघालात आणि काय तुमचं मागणं काय? आमचं मागणं आम्हाला आरक्षण लागतं ओबीसीतून. आम्ही मुंबईकडे चाललेलो आहे. तर अनेक मराठा आंदोलक आहेत या ठिकाणी आणि प्रत्येकांना काय नाव तुमचं आणि काय सांगाल, कुठे मी परभणीनं आलो. माझं नाव माणिक सूर्यवंशी आहे आणि ज्या मनोजदादा जरांगेने मागण्या मराठीसाठी केल्या त्यासाठी मुंबईवारी आहे. आम्ही नक्की आरक्षण घेऊनच वापस येणार.
या ठिकाणी हॉटेल शिवराजच्या वतीनं जेवणाची व्यवस्था केलेली आहे. काय कसं आहे जेवण? एक नंबर पदार्थ आहेत, एक नंबर जेवण आहे. खूप चांगलं वाटलं. भैयाने व्यवस्था केली. आम्ही सकाळपासून जेवलो नव्हतो, आता जेवणाची व्यवस्था झाली. खूप चांगलं वाटलं. तर हा, काय नाव तुमचं? आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. बस झाले 2 शब्द म्हणजे. मी जालन्यावरून आलोय, रघुनाथ शिंदे. आरक्षण घेतल्याशिवाय मागा जाणार नाही. 1 महिना लागू किंवा 2 महिने लागू किंवा 12ही महिने लागले तरी चालून, पण मी मुंबई सोडणार नाही. मी जालन्यावरून आलोय, रामनगर, सावरगाव, हडप. तर अशा पद्धतीनं हे आंदोलक आहे. आंदोलकांची भूमिका एकच आहे की आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही जागा सोडणार नाही. हा, काय नाव, काय सांगाल? सर, मी परभणीहून आलो, नवनाथ देशमुख. हे आंदोलनाचं एवढंच एक वैशिष्ट्य सांगतो की आमचे जे आंदोलन करते मनोजदादा जरांगे पाटील आहेत, हे एक आम्हाला इमानदार नेतृत्व लागलेलं आहे. म्हणून आमचा राजा जर इमानदार असेल तर प्रजाही सुखी राहणार आहे आणि आम्हाला 100% आरक्षण भेटणारच आहे. आणि आम्ही मुंबईहून घेऊनच आरक्षण वापस येणार आहे. ही आमची आरक्षणाची लढाई आर की पार आहे. कोणत्या हालतीमध्ये आम्ही आरक्षण भेटल्यावरच वापस मुंबईहून येणार आहे. बरेचसे नागरिक या ठिकाणी आहेत. हॉटेल शिवराजच्या वतीनं जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कुठून आलात आणि काय काय सांगाल? आम्ही जालन्याहून आलो बरं का. आमचे सगळे आमच्या कोणी जालना जिल्ह्यातले कोणीच नाही आमच्या मागं. आम्ही काय सांगाल? काय तालुका जिल्हा जाणार राहणार बाजुंब्रे या गावातून आलेलो आहे. शिवराज पॅलेस इथले आमचे मोठे बंधू यांनी आमची खूप सारी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आम्हाला इथं जेवण राहण्याची सोय आणि सकाळचे जे नाश्ता वगैरे सगळी इथं सोय होणार आहे आमची. आणि यानंतर आम्ही सकाळी इथून मुंबईला रवाना होणार. तर बरेचसे नागरिक या ठिकाणी जे आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मराठा बांधव आहेत, त्यांची या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. काय नाव तुमचं, काय सांगाल? माझं नाव अविनाश काळे, हडपसर, पुणे जिल्हा. आम्ही आज मराठा आरक्षणाकरता मुंबईला चाललेलो आहे. आमच्या हडपसर परिसरात हजारो लोक निघालेली आहेत. काही गाड्या मागे आहेत. आमची आत्ता एक ट्रॅक्टर, आमची ट्रॉली, एक 50 लोकांची गाडी आत्ता इथं थांबलाय. हॉटेल शिवराजमध्ये मराठा बांधवांची जेवणाची सोय केलेली आहे. त्यांच्या मालक आम्हाला त्यांचं नाव पण माहिती नाही, अतुल वायकर यांनी इथं सोय केलेली आहे. तरी आमचं मराठा बांधवांना विनंती आहे की कुणालाही काही जेवणाची सोय लागत असेल तर त्यांनी इथं थांबून अतुल वायकर या मराठा बांधवांनी आपल्याकरता जी जेवणाची व्यवस्था केली आहे, इथं येऊन आपण जेवणाचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो. तर या ठिकाणी अतुल वायकरांच्या वतीनं 3000 लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वांना या ठिकाणी जेवण उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. मावळ तालुक्यातील मावळ्यांनी मराठा आंदोलकांच्या ज्या काही अन्न पाणी जे आहे किंवा नाश्ता आहे, पाण्याच्या बॉटल आहे, जेवणाची सोय आहे, राहण्याची सोय आहे, आंघोळीची सोय आहे, या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर बरेचसे करोडोच्या संख्येने आंदोलक हे मुंबईकडे जात आहेत. हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर यांच्या वतीनं ही जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सकाळी हे आंदोलक मुंबई या ठिकाणी पोहोचणार आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.